नमस्कार मित्रांनो, 1 जुलै भागामध्ये दामिनी बॅग घेऊन घराबाहेर बसलेली असते. मच्छर चावत असल्यामुळे तिची खूप चिडचिड होते. ती म्हणते, दिशाला फोन करू का? हो, ती घेऊ शकते मला घरात. दिशा मोबाईलच खेळत असते आणि म्हणते, अरे यार, ह्या बावळट्याचा कॉल का आला? उचलू की नको उचलू? उचलते बाबा, नाहीतर सगळ्यांसमोर माझं नाव घ्यायची. फोन उचलू म्हणते, हाय डॅमी. दामिनी म्हणते, काय ग, खूप आनंदित दिसते. तुझी पण इच्छा होती ना मला घराबाहेर काढायची? दिशा म्हणते, ऑट डॅमी, मी असं करेल का? संपूर्ण हाऊसमध्ये कुणाला तळमळ वाटत असेल ना तुझ्याबद्दल, तर ती मी आहे. दामिनी म्हणते, बरं आहे ना माझ्याबद्दल तुला तळमळ? मग घे ना मला घरात. हे बघ, तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं केलं होतं आणि तू मला म्हणाली तुला वाचवते म्हणून मी तुझं नाव घेतलं नाही. मी अजून पण वहिनींना तुझं नाव सांगू शकते. दिशा म्हणते, एकतर तुला सासू मॉमने पनिश नाही केलं, तुला तुझ्या हजबंडने घराबाहेर हकलवलं आणि हजबंड वाईफच्या भांडणामध्ये मला नाही पडायचं. तू एक काम कर ना, खूप सर्वंट क्वार्टर्स आहे, तिकडे जा आणि आराम कर. दामिनी म्हणते, मी सर्वंट क्वार्टर्समध्ये, तू बरी आहेस ना? दिशा म्हणते, अगं बाहेर राहण्यापेक्षा ते बरं ना. आणि हे जे काय होतं ना त्या पारूमुळे. आता ती पारूबद्दल दिशाला बरंच काय भडकवते आणि म्हणते, डोंट वरी, मी करते तुझ्यासाठी काहीतरी, पण तू फक्त आजची रात्र घराबाहेर काढा. दामिनी डास मारत म्हणते, ठीक आहे, पण उद्या मला प्लीज घरामध्ये घ्या. दिशा म्हणते, हो करते. फोन बंद करू म्हणते, बावळट. आईल्याने आदित्यच्या कानाखाली मारून मुलगा आणि आईचं नातं संपवलेलं असतं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. तेवढ्या श्रीकांत बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो, आईल्या, हे काय, तू जरा वेळ घे ना. मी नाही घेतला का? अशी स्वतःला नको शिक्षा करून घेऊ. ती श्रीकांत, आज मी पहिल्यांदा आदित्यवर हात उचलला. त्याच्यावर कधी हात उचलावा अशी संधीच नाही दिली त्याने, आणि आज एवढी मोठी चूक करून बसला. खूप विश्वास होता माझा त्याच्यावर. मी अख्ख्या जगाला सांगायचे माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही, आणि तसं होतं ना रे. आदित्य कधीच माझ्या शब्दाबाहेर गेला नाही. मग आता काय झालं? त्याला एवढं खोटं बोलावं लागलं. ते आता बरंच काही बोलून म्हणते, कशावरून? तो अजून काही लपवत नाही माझ्यापासून. न्यायप्रिय, सत्यनिष्ठ, प्रामाणिक, खोट्याला आसपाससुद्धा फिरकू न देणारी. लोक आशेने बघतात माझ्याकडे, आणि आदित्य एक्झॅक्टली याच्या उलटं वागलाय. मी काय तोंड दाखवू लोकांना श्रीकांत? आता श्रीकांत आईल्याला जवळ घेतो आणि म्हणतो, आईल्या, तू शांत हो आणि वेळ घे. प्रीतू दादा करत जातो, पण बेडरूममध्ये अंधार असतो आणि आदित्य एका कोपऱ्यामध्ये बसून रडत असतो. प्रीतू पळत जातो आणि म्हणतो, दादा प्लीज स्वतःला सावर. पण तो अजून रडायला लागतो. हे बघून प्रीतूला पण खूप रडायला येतं. आदित्य म्हणतो, आजपर्यंत आई माझ्यावर ओरडली, रागवली, पण असं बोलणं नाही टाकलं. मी जगातील सगळं दुःख सहन करू शकतो, पण आईबरोबर चाबोला मला जगू नाही देणार. प्रीतू म्हणतो, दादा ह्या सगळ्याचं गिल्ट स्वतःला का लावून घेतोस? भिंतीला हात मारत म्हणतो, सगळी चूक माझी यार, मी फोर्स केला तुला. आदित्य त्याचा हात पकडत म्हणतो, सगळं स्वतःवर का ओढून घेतोस? सगळी माझी चूक आहे. आज सांगू, उद्या सांगू, आणि आईला काहीच नाही सांगितलं. तो आता बरंच पश्चाताप करतो आणि म्हणतो, प्रीतम, आई मला ओळखत नाही आहे, तिच्या पोटच्या पोराला ओळखत नाही आहे. प्रीतम म्हणतो, दादा असं काहीच नाही आहे, मला माहिती आहे तू काय फील करतोस ते. आणि एक चांगलं झालं ना, आईला कळालं ते, आणि आपली आई आहे ती आपल्याला माफ करेल. इकडे आईला पण खूप दुःखी असते. पारूच्या घरामध्ये पण वेगळी परिस्थिती नसते. पारू पण मंगळसूत्र पकडून रात्रभर रडत असते, आणि तिच्या दुःखाने मारुतीला झोप लागत नाही. सकाळी पारू उठते आणि देवाला म्हणते, त्या दिवशी जाहिरातीच्या दिवशी जे काही झालं ना, त्यामध्ये आदित्य सरांची अजिबात चूक नव्हती. तरी पण दिव्याई त्यांच्यावर नाराज झाल्या, त्यांच्याशी बोलनाशा झाल्यात. पण आदित्य सर दिव्याईवर लई प्रेम करतात. ही लई मोठी शिक्षा आहे. खरं तर ही शिक्षा मला मिळायला पाहिजे होती. समधी माझी चूक आहे. सावित्री येते आणि म्हणते, पारू, सगळ्यांनी आपापल्या खोल्यामध्ये स्वतःला बंद करून घेतलंय. पारून ते, सावित्री आत्या, एवढं मोठं सत्य कळल्यानंतर असं वागणं साहजिकच आहे ना? सावित्री रागात म्हणते, पण सगळं सत्य कुठे कळलंय सगळ्यांना? मॅडम, आईला मॅडमला सगळं कळलंच होतं ना, मग तुम्ही का नाही सांगितलं सगळं? की आदित्य बाबाने तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र मी अजून काढलेलं नाही आहे, तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात, का नाही सांगितलं? आता सावित्री बरंच काही बोलते. पारू म्हणते,
समधी माझी चूक आहे. मी सत्य सगळ्यांना सांगितलं असतं तर काय झालं असतं? जेव्हा तुम्हाला माझं सत्य कळालं तेव्हा तुम्ही किती बदललात, कशा वागतात माझ्यासोबत. आता पारू बरंच काय बोलू म्हणते. मला काय बी नको, मला ओळख नको, मला अधिकार नको. मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचे. मला दिव्याईची, आदित्य सरांची, माझ्या बाची आणि तुमची समध्यांची मनापासून सेवा करायची. माझी एवढीच इच्छा आहे. आणि हीच इच्छा माझी पूर्ण होणार नसेल ना तर मला नाही राहायचं इथं. मी जाते परत गावाकडे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.